नमस्कार, मी विवेक गवळी. एस न्यूजमध्ये आपलं स्वागत. सविस्तर बातम्यांपूर्वी एक नजर टाकूयात ठळक घडामोडींवर. केंद्र सरकारच्या बँक खाजगीकरण धोरणाविरोधात एकजुटीनं लढा द्या. महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशनच्या त्रैवार्षिक अधिवेशनात ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनचे राष्ट्रीय सरचिटणीस कॉम्रेड CH वेंकटाचलम यांचं आवाहन. राज्यातील शाळकरी मुलीही सुरक्षित नाहीत आणि तुम्ही कुठल्या तोऱ्यात वागता, आमदार सतेज पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल. राजर्षी शाहू जन्मस्थळावरील शाहू शस्त्र संग्रहालय खुलं करण्याच्या मागणीसाठी सोमवारी शाहू जन्मस्थळी उपोषण करणार, मराठा महासंघ आणि शाहू सलोखा मंचचा इशारा. देवकर पाणंद जवळील पेट्रोल पंपावर मद्यधुंद तरुणाचा राडा, नागरिकांनी तरुणाला चोप देत राजवाडा पोलिसांच्या दिलं ताब्यात. आणि शाहू छत्रपती KSA फुटबॉल लीगमध्ये सुभाषनगर फुटबॉल क्लब आणि बालगोपाल तालीम मंडळ यांनी प्रतिस्पर्धी संघांवर मिळवला विजय. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल S. सविस्तर बातम्यांमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांनी बांधलेली मंदिरं पाडणाऱ्या आणि शंकराचार्य यांना शंकराचार्य हे बिरुद लावता येणार नाही असं सांगणाऱ्या भाजपचा हा कसला हिंदुत्ववाद, असा सवाल आमदार सतेज पाटील यांनी केलाय. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगानं नृसिंहवाडीत महाविकास आघाडीचा प्रचार शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. भाजप आणि शिंदे सेनेला जनतेसाठी नाही तर स्वतःचे खिसे भरण्यासाठी सत्ता हवी आहे, अशी घणाघाती टीकाही आमदार पाटील यांनी केली. शिरोळ तालुक्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडी इथं जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ आमदार सतेज पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील, नगराध्यक्षा योगिता कांबळे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी केंद्रासह राज्य सरकारवरही टीका केली. आमदार पाटील यांनी भाजपच्या हिंदुत्ववादावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. आज भाजप हिंदुत्वाचा या ठिकाणी पाडा वाजते. काशीमध्ये आता अहिल्याबाई होळकरांनी बांधलेली मंदिरं तोडली जातात. आपण व्हॉट्सअपवर आणि टीव्हीवर या ठिकाणी बघतो. ज्या शंकराचार्यांच्या समोर मोदी नतमस्तक होतात, अंबानी नतमस्तक होतात, सगळा देश हिंदू समाज नतमस्तक होतो. आज त्यांना 3 दिवसापूर्वी ऑर्डर करण्यात आली की तुम्हाला शंकराचार्य विरुद्ध या ठिकाणी लावता येणार. मग हे हिंदुत्व कुठलं आहे तुमचं? मुख्यमंत्री राज्यात कोट्यावधींची गुंतवणूक झाल्याचं सांगतात, मात्र गुंतवणूक किती झाली याचे आकडे नको तर रोजगार किती देणार याचे आकडे आमच्यासाठी महत्त्वाचे असल्याचं आमदार पाटील यांनी सांगितलं. आमच्याला तुमच्या 30 लाख आणि 40 लाख कोटीचा आकडा नको आहे, आम्हाला तुम्ही रोजगार किती देणार हा आकडा आमच्यासाठी या ठिकाणी महत्त्वाचा. भाजप आणि शिंदे सेनेला जनतेचं दुःख सावरण्यासाठी नाही तर स्वतःचे खिसे भरण्यासाठी सत्ता हवी आहे, अशी टीकाही आमदार पाटील यांनी केली. तुमच्यासाठी ह्यांना सत्ता नको आहे, ह्यांना स्वतःसाठी ही सत्ता या ठिकाणी पाहिजे. स्वतःचे खिसे भरण्यासाठी राजू शेट्टी साहेब बोलले तसं स्वतःचे खिसे भरण्यासाठी या भाजपच्या शिवसेनेच्या लोकांना या ठिकाणी सत्ता पाहिजे. सामान्य माणसाचे दुःख पुसण्यासाठी या ठिकाणी नाही, सावरण्यासाठी यांना सत्ता नको आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांनी महायुतीनं नगरपालिका निवडणुकीत पैशाचा प्रचंड वापर केला असा आरोप केला. ग्रामीण भागातील सच्चा कार्यकर्त्याला न्याय देण्यासाठी आम्ही आघाडी केल्याचं त्यांनी सांगितलं. दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील यांनी शेतकरी संघटना, काँग्रेस आणि शिवसेना एकत्र राहून शिरोळ तालुक्याचा विकास करतील असा विश्वास व्यक्त केला. पण मी एक सांगतो, शेतकरी संघटना असेल, काँग्रेस असेल आणि शिवसेना असेल, ही तिघं एका मॅनात राहून अत्यंत चांगल्या पद्धतीनं हे तालुक्याचा विकास करण्यासाठी आम्ही निघालेलो आहे. आणि ते विकास करण्यासाठी तुम्ही लोकांनी आम्हाला संधी देऊन आमचे जे उमेदवार राहिले त्यांना भरघोस मतानं निवडून द्या, एवढी कळकळीची विनंती करतो. यावेळी उभाटा गटाचे जिल्हाध्यक्ष संजय चौगुले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे, विश्वजित कांबळे, स्वाती सासणे आदींनी मनोगत व्यक्त केलं. यावेळी आम आदमी पार्टी, शरदचंद्र पवार गटानंही महाविकास आघाडीला पाठिंबा दिला. यावेळी काँग्रेस तालुका अध्यक्ष दरगू गावडे,
उबाठा गटाचे वैभव उगळे, मधुकर पाटील, दत्त कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील, संचालक शेखर पाटील, उदय पाटील, अनंत धनवडे, सचिन शिंदे, विठ्ठल मोरे, विशाल चौगुले, संजय अनुसे, विक्रम पाटील, अवधूत धनवडे यांच्यासह तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समितीचे उमेदवार, आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. बँकांचं खाजगीकरण करण्याचं केंद्र सरकारचं धोरण हे कर्मचाऱ्यांसमोरील मोठं आव्हान आहे. याविरुद्ध एकजुटीनं लढा द्या, असं आवाहन ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनचे राष्ट्रीय सरचिटणीस कॉम्रेड CH वेंकटाचलम यांनी केलंय. ते महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशनच्या त्रिवार्षिक अधिवेशनाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. या कार्यक्रमाला खासदार शाहू महाराज छत्रपती यांची प्रमुख उपस्थिती होती. महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशनचं त्रैवार्षिक अधिवेशन सायबर कॉलेजमधील आनंद भवन सभागृहात आयोजित करण्यात आलं. ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनचे राष्ट्रीय सरचिटणीस कॉम्रेड CH वेंकटाचलम यांच्या हस्ते या 2 दिवसीय परिषदेचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी बोलताना CH वेंकटाचलम यांनी बँकांमध्ये जनतेचे 2.25 कोटी रुपये असून त्यांचं संपूर्ण संरक्षण करण्याची जबाबदारी ही बँक कर्मचाऱ्यांवर असल्याचं सांगितलं. नवीन आर्थिक धोरण, उदारीकरण या नावाखाली केंद्र सरकारनं खाजगीकरणाचा घाट घातलाय. जर खाजगी बँका अस्तित्वात आल्या तर त्यांच्यावर सरकारचं नियंत्रण राहणार नाही आणि कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची वेळ येईल. त्यामुळे केंद्र सरकारचं बँकांचं खाजगीकरण हे धोरण कर्मचाऱ्यांसमोरील मोठं आव्हान आहे. याविरुद्ध एकजुटीनं लढा द्या, असं आवाहन त्यांनी केलं. सध्या 2 लाख जागा रिक्त असून कर्मचाऱ्यांना कंत्राट बेसिसवर घेण्याचं धोरण आखलं जात आहे. सर्वसामान्यांच्या बँकांचा उपयोग फक्त धनदांडग्या उद्योगपतींना होतोय. बँक कर्जाचं बुडीत प्रमाण वाढलंय आणि अनेकांची कर्ज माफ केली गेली आहेत. हे पैसे सर्वसामान्य लोकांचे आहेत. त्यामुळं याविरोधात सर्वांनी एकजुटीनं लढण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी यावेळी बोलताना केंद्र सरकार बँकिंग क्षेत्राबाबत चुकीचं धोरण राबवत असल्याचा आरोप केला. हा खाजगीकरणाचा घाट सर्वांनी एकत्र येऊन लढा देऊन हाणून पाडण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. यावेळी ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, संघटनेचे जनरल सेक्रेटरी कॉम्रेड देवीदास तुळजापूरकर, कॉम्रेड ललिता जोशी, कॉम्रेड N शंकर, कॉम्रेड जयराम, कॉम्रेड महेंद्र प्रभुलकर, कॉम्रेड अक्षय स्वामी, महेंद्र ताटे, मकरंद करंदीकर आदींसह राज्यभरातून आलेले बँक अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. इचलकरंजी महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार आणि सध्याचे नवनिर्वाचित नगरसेवक रवी रजपुते यांच्या जात प्रमाणपत्रावर शिवशाहू विकास आघाडीचे उमेदवार अजित भोरे यांनी आक्षेप घेतला होता. मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी रजपुते यांचा अर्ज वैध ठरवला. या निर्णयाविरोधात भोरे यांनी न्यायालयात दाद मागितली आहे. न्यायालय आपल्याला न्याय देईल असा विश्वास भोरे यांनी व्यक्त केला आहे. इचलकरंजी महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 10A मधून शिवशाहू विकास आघाडीचे अजित अशोक भोरे यांनी अर्ज दाखल करून निवडणूक लढवली होती. या निवडणूक प्रक्रियेत त्यांनी प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार तसंच सध्याचे नवनिर्वाचित नगरसेवक रवी रजपुते यांच्या जात प्रमाणपत्रावर गंभीर आक्षेप घेतले. रवी रजपुते हे दलित नसून ते OBC मुस्लिम असल्याचा दावा भोरे यांनी केला होता. त्यांनी छाननी प्रक्रियेदरम्यान निवडणूक अधिकाऱ्यांकडे लेखी आणि तोंडी स्वरूपात हरकती दाखल केल्या होत्या. मात्र तरीही रजपुते यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरवण्यात आला असा गंभीर आरोप भोरे यांनी केलाय. हा निर्णय नियमबाह्य आणि अन्यायकारक असल्याचा दावा करत अजित भोरे यांनी या प्रकरणी न्यायालयात दाद मागितली आहे. न्यायालयीन लढ्याच्या माध्यमातूनच आपल्याला न्याय मिळेल असा विश्वास अजित भोरे यांनी व्यक्त केलाय. दलित समाजावर होत असलेल्या अन्यायाविरोधात वेळ पडल्यास संपूर्ण महाराष्ट्रात दलित महासंघाच्या वतीनं उग्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिलाय. राजर्षी शाहू जन्मस्थळावरील शाहू शस्त्र संग्रहालय खुलं करावं अशी मागणी शाहू सलोखा मंचनं केली आहे. या मागणीसाठी सोमवारी शाहू जन्मस्थळी उपोषण करण्यात येणार आहे अशी माहिती मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि शाहू सलोखा मंचचे निमंत्रक वसंतराव मुळीक यांनी पत्रकार बैठकीत दिली आहे. शाहू जन्मस्थळ या ठिकाणी दररोज हजारो पर्यटक, विद्यार्थी हे वाघनखे पाहण्यासाठी येतात.
मात्र या ठिकाणी कोट्यावधी रुपये निधी खर्च करून तयार केलेलं राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनावरील अनेक पैलूंचं दर्शन घडवणारं शस्त्र प्रदर्शन बंद आहे. हे शस्त्र संग्रहालय खुलं करावं यासाठी शाहूप्रेमींनी पाठपुरावा केला. मात्र शासन आणि प्रशासन उदासीन असल्याचा आरोप मराठा महासंघ आणि शाहू सलोखा मंचनं केलाय. हे शस्त्र संग्रहालय खुलं करण्यात यावं यासाठी सोमवारी प्रजासत्ताक दिनी शाहू जन्मस्थळी एकदिवसीय उपोषण करण्यात येणार आहे, अशी माहिती मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि शाहू सलोखा मंचचे निमंत्रक वसंतराव मुळीक यांनी दिली आहे. यावेळी बबनराव रानगे, महेश मचले, कादर मलबारी, डी.जी. भास्कर, सोमनाथ घोडेराव, अनंत म्हाळुंगेकर, विजय पाटील, प्रकाश पाटील, अवधूत पाटील, शैलेजा भोसले, संयोगिता देसाई आदी उपस्थित होते. राज्यात शाळकरी मुली सुरक्षित नाहीत, तुम्ही कुठल्या तोऱ्यात वागता असा हल्लाबोल आमदार सतेज पाटील यांनी राज्यातील महायुती सरकारवर केला. हातकणंगले तालुक्यातील अतिग्रे इथं आयोजित महिला मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी माजी खासदार राजू शेट्टी यांची उपस्थिती होती. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमधून रुई जिल्हा परिषद मतदारसंघातून ॲडव्होकेट राहुल राजीव आवळे आणि माणगाव पंचायत समिती मतदारसंघातून रोहिणी आदांना या निवडणूक रिंगणात आहेत. या उमेदवारांच्या प्रचारार्थ हातकणंगले तालुक्यातील अतिग्रे इथं महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. मेळाव्याला आमदार सतेज पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार राजीव आवळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी सध्या सत्ताधाऱ्यांना सत्तेची धुंदी चढल्याची टीका केली. बदलापूरमध्ये चिमुकलीवर अत्याचार झाला. राज्यात शाळकरी मुली सुरक्षित नाहीत, तर कुठल्या तोऱ्यात तुम्ही वागता असा हल्लाबोल आमदार सतेज पाटील यांनी राज्यातील महायुती सरकारवर केला. 4 वर्षाच्या या बालिकेला जर आमच्यावर अत्याचार या ठिकाणी होत असेल तर मग कसलं सरकार आहे, कसले पोलीस आहे, कुठल्या तोऱ्यात तुम्ही सत्ताधारी पक्ष म्हणून या ठिकाणी वागता, हे ठामपणे जर उत्तर द्यायचं असेल तर देवेंद्र फडणवीस इथे येणार नाही, एकनाथ शिंदे इथे येणार नाही, अजित दादा इथे येणार नाही, परंतु तुम्हाला त्यांना उत्तर द्यायचं असेल तर 5 तारीख तुमच्या हातामध्ये. यावेळी माजी खासदार राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना साथ देण्याचं आवाहन केलं. जो लढतो त्याच्या पाठीमागे माणसं राहतात आणि म्हणून अशी लढाऊ माणसं आम्ही या ठिकाणी उभा केली आहे. या प्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य स्मिता आवळे, नगरसेविका क्रांती आवळे, सरपंच पांडुरंग पाटील, सदस्य बाबासो पाटील, तानाजी पाटील, वेदिका पाटील यांच्यासह महिला उपस्थित होत्या. विकासासाठीच आम्ही तिघेजण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये एकत्र आलोय असं प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं. कागलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. या मेळाव्याला माजी आमदार संजय बाबा घाटगे आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित सिंह घाटगे यांची प्रमुख उपस्थिती होती. कागलमध्ये पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकांच्या अनुषंगानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भाजप पदाधिकारी तसंच कार्यकर्त्यांचा मेळावा कागलमधील गहिनीनाथ नगरच्या पटांगणावर आयोजित करण्यात आला होता. मेळाव्यात बोलताना मंत्री हसन मुश्रीफ यांनी विकासासाठी मी माजी आमदार संजय बाबा घाटगे आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित सिंह घाटगे एकत्र आल्याचं सांगितलं. आमची तिघांची ही केवळ युती नाही तर नवी रणनीती आहे, महाविकासाचा निर्धार आहे. या निवडणुकीत प्रत्येकानं प्रामाणिकपणे काम करावं असं आवाहनही मंत्री मुश्रीफ यांनी केलं. शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समरजित सिंह घाटगे यांनी आमची युती कुणाला एकटं पाडण्यासाठी नसल्याचं सांगितलं. माजी आमदार संजय बाबा घाटगे यांनी जनसामान्यांचा विकास डोळ्यासमोर ठेवून ही युती केल्याचं सांगितलं. जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, गोकुळचे माजी चेअरमन रणजित पाटील, संचालक अमरीसिंह घाटगे, शाहूचे संचालक प्राध्यापक सुनील मगदूम, राजेंद्र भोरे, विजय काळे यांनीही मनोगत व्यक्त केलं. यावेळी वीरेंद्र सिंह घाटगे, नवीद मुश्रीफ, युवराज पाटील, MP पाटील, नगराध्यक्ष सविता माने, उपनगराध्यक्ष जयवंत रावण, सूर्यकांत पाटील, कृष्णात पाटील, राजखान जमादार, धनराज घाटगे यांच्यासह जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सर्व उमेदवार उपस्थित होते. पन्हाळा तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मतदारसंघात एकूण 83 उमेदवारी अर्ज वैध ठरलेत. अर्ज माघारीच्या दुसऱ्या दिवसाखेर जिल्हा परिषद मतदारसंघातून 4
तर पंचायत समिती मतदारसंघातून 9 इच्छुकांनी माघार घेतली आहे. पन्हाळा तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मतदारसंघासाठी एकूण 83 उमेदवारी अर्ज वैध ठरले होते. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दुसऱ्या दिवशीपर्यंत येवलूज जिल्हा परिषद मतदारसंघातून मनीषा शरद मिसाळ, प्रियंका पृथ्वीराज पाटील, सातवे जिल्हा परिषद मतदारसंघातून विनिता जयंत पाटील, कोतोली जिल्हा परिषद मतदारसंघातून वनिता प्रकाश पाटील या 4 इच्छुकांनी माघार घेतली आहे. पंचायत समितीसाठी कोडोली पश्चिम या मतदारसंघातून महेश बजरंग महापुरे, वाडी रत्नागिरीमधून अमृता विक्रमसिंह पाटील, कोतोलीमधून दगडू मारुती पाटील, राजाराम बाबूराव पाटील, कळ्यातून भीमसेन कुंडलिक कुंभार, सातवेमधून अनिकेत माणिक पाटील, युवराज प्रभाकर चव्हाण, येवलूजमधून सिमरन शब्बीर मुलानी, बाजारभोगावमधून दामोदर आनंदराव गुरव या 9 इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज माघार घेतल्याची माहिती निवडणूक विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. 27 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी शुक्रवारी सायंकाळी कोल्हापूरमधील लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याला भेट दिली. या भेटीदरम्यान पोलीस ठाण्याच्या दैनंदिन कामकाजाचा आढावा, गुन्हेगारी नियंत्रण कायदा आणि सुव्यवस्था तसंच पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीचं वार्षिक निरीक्षण करण्यात आलं. तपासणी पूर्ण झाल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत शहरातील कायदा सुव्यवस्थेबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. कोल्हापूर परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाकडून दरवर्षी कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर आणि पुणे ग्रामीण येथील पोलीस ठाण्यांची आणि पोलीस अधीक्षक कार्यालयांची वार्षिक निरीक्षण तपासणी केली जाते. या तपासणीत गुन्ह्यांची निर्गती, वर्षभर राबवलेल्या मोहिमा, दाखल झालेले गुन्हे, उघडकीस आणण्यासाठी केलेले प्रयत्न यासह विविध बाबींचा आढावा घेतला जातो. या अनुषंगानं यंदाही कोल्हापूर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या अंतर्गत शाहूपुरी, गांधीनगर, लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे आणि शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी वार्षिक तपासणी केली. या भेटीच्या निमित्तानं लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारासमोरील रस्त्याचं डांबरीकरण करण्यात आलं होतं. पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारावर फुलांची रांगोळी, रेड कार्पेट तसंच संपूर्ण परिसरात स्वच्छता आणि रंगरंगोटी करण्यात आलेली दिसून आली. तपासणीदरम्यान फुलारी यांनी प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्यांच्या कामाची माहिती घेतली. विविध पातळ्यांवर उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं यावेळी विशेष कौतुक करण्यात आलं. दाखल आणि उकल गुन्हे, डीबी पथकाची कामगिरी, कारकून विभाग, गुन्हे शाखा तसंच ठाणे अंमलदार यांच्या कार्यपद्धतीचा त्यांनी आढावा घेतला. पोलीस स्टेशनचं कामकाज, विशेषतः नवीन 3 कायदे अंमलात आल्यापासून पोलिसांना प्रशिक्षण देणे, त्या कायद्यांची अंमलबजावणी करणे आणि त्या अनुषंगाने कन्व्हिक्शन रेटमध्ये सुधारणा करणे, नागरिकांना या कायद्यांद्वारे प्रबोधन करून त्या कायद्यांची मदत कशी पोहोचेल, विशेषतः जनतेला ऑनलाईन तक्रार देता येते, EFIR आणि 0 FIR देता येते, ही माहिती नाही, ती माहिती पोहोचवण्याचे काम आम्ही करीत आहोत. तर या सगळ्यामध्ये पोलीस दलासमोर वेगवेगळे आम्ही उद्दिष्ट दिलेले आहेत, जे मुंबई आणि दिल्लीवरून त्याचे दर महिन्याला किंवा दर आठवड्याला पडताळणी होते. विशेषतः महिला मुलींविषयक जे गुन्हे आहेत, त्याच्यानंतर अवैध शस्त्रविषयक गुन्हे आहेत, संघटित गुन्हेगारी आहे आणि ड्रग्स आणि नार्कोटिक संबंधीचे गुन्हे आहेत, त्याच्यात 0 टॉलरन्स आहे. यामध्ये आमची क्वालिटी कशी वाढणार आणि कोल्हापूर पोलीस दलामध्ये याचं आम्ही प्रोत्साहन देऊन चांगले कामगिरी जी केले त्यांना बक्षीस देण्यात येईल आणि काही ठिकाणी सुधारणा करण्याची गरज आहे, त्याचं आत्मपरीक्षण आणि निरीक्षण करून अशा अंमलदार आणि अधिकाऱ्यांना कार्यास चालना देण्यात येईल. अशा प्रकारे हे सगळं पाहणीमध्ये आम्ही करीत असतो. यावेळी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, प्रशिक्षणार्थी पोलीस उपाधीक्षक आरामशा यादव, शहर पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील, करवीर विभागाचे सुजित कुमार क्षीरसागर, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक सुशांत चव्हाण, निरीक्षक श्रीराम कन्हेरकर, शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक नंदकुमार मोरे, गांधीनगरचे निरीक्षक अनिल तनपुरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांच्यासह इतर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. शिवसेना हा संघर्षातून उभा राहिलेला आणि समाजासाठी न्याय मिळवून देणारा पक्ष आहे. गद्दारी करून काही जण बाजूला गेले असले तरी आजही वादळात दिवा लावणारे निष्ठावंत शिवसैनिक आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेची मशाल पेटवून सर्वच उमेदवार विजयश्री खेचून आणतील असा विश्वास शिवसेना उबाठा पक्षाचे नेते, जिल्हा सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांनी तुरंबे इथं व्यक्त केला.
राधानगरी तालुक्यातील तुरंबे इथल्या गणेश मंदिराच्या प्रांगणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ मोठ्या उत्साहात करण्यात आला। यावेळी जिल्हा सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, जिल्हा प्रमुख प्राध्यापक सुनील शिंत्रे यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते। यावेळी बोलताना विजय देवणे यांनी कसबा वाळवे जिल्हा परिषद मतदारसंघातील उमेदवार सचिन विलास पाटील यांच्या कामाचा गौरव करत सर्वच उमेदवार पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करणारे असल्याचं सांगितलं। काही लोकांनी पक्षाचा फायदा घेऊन गद्दारी केली, मात्र निष्ठावंत शिवसैनिक आजही पक्षासाठी झटत असून या निवडणुकीत क्रांतीची मशाल पेटवून विजय मिळवतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। प्राध्यापक सुनील शिंत्रे यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना कोण कुणाबरोबर जातं हेच कळत नसलेल्या परिस्थितीत पक्षाचं चिन्ह आणि भूमिका घेऊन लोकांपर्यंत पोहोचणं ही आपली जबाबदारी असल्याचं सांगितलं। कुठल्या युत्या कुठल्या आघाड्या कशा व्हायला लागलेत, कोण कुणाबरोबर चाललंय काहीच कळत नाही। आणि मग अशा वेळेला पक्षाचं चिन्ह आणि पक्षाची भूमिका घेऊन आपण लोकांच्यापर्यंत पोहोचणं ही तुमची आमची जबाबदारी। ज्या वेळेला संघटना चालवायची असते त्यावेळेला संघटना चालते वेळी जे नेतृत्व करतात त्यांच्याकडे संघटक कौशल्य असणं गरजेचं असतं। आपल्याकडे माणसं किती आहेत आणि आपल्याकडे सोयीसुविधा किती आहेत याच्यापेक्षा आपली भूमिका लोकांच्यापर्यंत कशी पोहोचेल। आदरणीय उद्धवजींनी ज्या पद्धतीने या राज्याचं नेतृत्व केलं आणि ज्या पद्धतीने त्यांना पायउतार व्हावं लागलं ती खंत आजही सर्वसामान्य लोकांच्या मध्ये येते। आणि म्हणून साहेबांच्या जे स्वप्न महाराष्ट्रासाठी पाहिलेलं आहे, जिल्हा परिषद पंचायत समिती ही मिनी विधानसभा म्हणून ओळखली जाते। या माध्यमातून लोकांचं काम करण्याचं एक चांगलं तुमच्याकडे नेटवर्क मिळतं आणि म्हणून जिल्हा परिषद पंचायती समितीमध्ये शिवसेनेचं अस्तित्व जावं यासाठी सगळ्यांनी झटून काम करणं आवश्यक आहे। कसबा वाळवे जिल्हा परिषद मतदारसंघाचे उमेदवार सचिन विलास पाटील यांनी गेली 17 वर्ष आपला उद्योग व्यवसाय सांभाळत शिवसेनेच्या माध्यमातून सामाजिक कामं केली आहेत। पक्षात अनेक चढ उतार आले तरी आपण एकनिष्ठ राहिलो असून आपल्या कामाच्या आणि निष्ठेच्या बळावर मतदार निश्चितच आपल्याला निवडून देतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाला जिल्हा परिषद उमेदवार सचिन पाटील, उत्तम पाटील, पंचायत समितीचे उमेदवार रणजित काशीद, अमृता अमर डोंगळे, रवींद्र पाटील यांच्यासह तालुका प्रमुख बाबासाहेब पाटील, उपतालुका प्रमुख बापूसाहेब किल्लेदार, विभाग प्रमुख साताप्पा नरके, अवधूत पाटील, महिला संघटिका विमल पाटील, कल्पना भोसले, जयश्री पोवार, सागर पाटील, उत्तम शेटके, दीपक तेली, मधुकर पाटील, बजरंग मोरे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथं गटारी तुंबल्यानं सध्या सांडपाणी राज्यमार्गावरून वाहतंय। यामुळं परिसरात दुर्गंधी पसरली असून याचा वाहनधारक, नागरिक आणि शाळकरी विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली इथं कोल्हापूर ते हुपरी असा राज्यमार्ग आहे। या राज्यमार्गातील पट्टणकोडोलीमधील अलाटवाडीपासून ते हुपरीपर्यंतचा 6 कोटींचा रस्ता चंदूरगावच्या एका ठेकेदाराने केला। पूर्वी देसाई ब्लॉकजवळ हुपरी नगरातील सांडपाणी जाण्यासाठी मोठ्या पाईप होत्या, पण ठेकेदारानं सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी लहान पाईप घातल्यात। त्याला स्थानिक नागरिकांनी विरोध केला होता। या लहान पाईपमध्ये कचरा अडकल्यानं गटारीत तुंबून सांडपाणी राज्यमार्गावरून वाहतंय। हे सांडपाणी काही नागरिकांच्या घरातही शिरतंय। गेल्या 8 दिवसांपासून सांडपाणी आणि कचऱ्यांमुळं परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे। सांडपाण्यामुळं राज्यमार्गावरून प्रवास करणारे वाहनधारक, नागरिक आणि शाळकरी विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। गेल्या 8 दिवसापासून गटरीचं 12 नंबर गल्ली ते मेन रोडपर्यंत पाणी येत आहे। पाणी साठून सगळं गेले 8 दिवस ग्रामसचिवालयाने किंवा ग्रामपंचायतीने कोणतीही कारवाई केली नाही आणि किमान काठी घेऊन पर्यंत येतात, पण काठी घेऊन जर येत नाही। गेल्या वर्षी मोठे नळ होते आणि बारीक नळ घातल्यापासून ते साठून राहिले, पण त्याचे पाणी बाहेर पाणी तुंबले आणि शेफ्टीकडे सगळं दारा घरात मावलं, तर दुकान सुद्धा बंद आहे आमचं। कशाला आम्ही धंदा करायचा, काय खायचं? आमची जर लहान मुलं आजारी पडली तर ग्रामसचिवांनी किंवा ग्रामपंचायतीने तिची कारवाई केली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे। सोने चांदीच्या दरात झालेल्या मोठ्या दरवाढीमुळं सध्या सराफ व्यवसाय अडचणीत आलाय। मात्र कोणताही व्यवसाय कठीण परिस्थितीतून जात असतानाच नाविन्याचा शोध लागतो असं प्रतिपादन KNC सर्व्हिसेसच्या संचालिका क्रांती नागवेकर यांनी केलंय। KNCच्या वतीनं JMAIIE या नावे
मुंबईत 12 ते 15 फेब्रुवारी या दरम्यान होणाऱ्या सराफ व्यावसायिकांसाठीच्या प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित चर्चासत्रात त्या बोलत होत्या. KNCच्या वतीनं JMAIE या नावे मुंबईत 12 ते 15 फेब्रुवारी या दरम्यान सराफ व्यावसायिकांसाठी प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. या प्रदर्शनाविषयी माहिती देण्यासाठी आज दैवज्ञ बोर्डिंग इथं कोल्हापूर जिल्ह्यातील सराफ व्यावसायिकांसाठी चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना KMC सर्व्हिसेसच्या संचालिका क्रांती नागवेकर यांनी आज सोने चांदीच्या दरवाढीनं व्यवसाय कठीण परिस्थितीतून जात असल्याचं सांगितलं. नाविन्याचा शोध घेण्यासाठी मुंबईतील प्रदर्शनाला भेट द्यावी असं आवाहन नागवेकर यांनी केलं. कोल्हापूर जिल्हा सराफ संघाचे अध्यक्ष भरत ओसवाल यांनी चर्चासत्रामागील उद्देश स्पष्ट केला. कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष राजेश राठोड यांनीही मनोगत व्यक्त केलं. यावेळी झालेल्या चर्चेत नाचिकेत भुरके, नंदू बेलवरकर, बाबासाहेब काशीद यांनी सहभाग घेतला. याप्रसंगी माणिक जैन, दिनकर ससे, संजय पाटील, विजय हावळ, प्रीतम ओसवाल, अशोक झाड, जितेंद्र राठोड, विजयकुमार भोसले, संजय खदरे, राजू चोपडे, संजय चोडणकर, धर्मपाल जिरगे, रवींद्र राठोड, प्रतापसिंह देसाई, सुहास जाधव, नरेंद्र बाफना, शिवाजीराव पोवार, गीतांजली पेडणेकर, अवधूत मालवणकर, श्याम पाटील, राहुल नागवेकर यांच्यासह सराफ व्यावसायिक आणि सुवर्ण कारागीर उपस्थित होते. कवी होण्याची पूर्व अट म्हणजे माणूस होणं होय, असं प्रतिपादन कवी अजय कांडर यांनी केलंय. ते शिवाजी विद्यापीठात आयोजित केलेल्या कवी संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात बोलत होते. महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, शिवाजी विद्यापीठातील मराठी अधिविभाग आणि बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत यांच्या संयुक्त विद्यमानं याचं आयोजन करण्यात आलं होतं. महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, शिवाजी विद्यापीठातील मराठी अधिविभाग आणि बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत यांच्या संयुक्त विद्यमानं काव्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर ग्रंथालयाच्या समोरील कट्ट्यावर ही काव्य मैफिल रंगली. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी कवी अजय कांडर होते. यावेळी बोलताना कवी अजय कांडर यांनी वर्तमानाला भिडण्याची ताकद आणि स्वतःला 4 पावलं अधिक पुढं नेण्याची गोष्ट कवितेमुळं साध्य होत असल्याचं सांगितलं. कवी हे मिरवण्याचं साधन नाही, तर तो भोवतालचं दुःख, मानवी वेदना किती तीव्रतेनं मांडतो यावर त्या कवितेचं मूल्य ठरत असतं. त्यामुळं कवी होण्याची पूर्व अट म्हणजे माणूस होणं आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलं. यावेळी त्यांनी वर्तमानावर भाष्य करणारी दगड कोण भिरकावतो ही सामाजिक जाणीवेची कविता सादर केली. शरयू आसोलकर, इंद्रजित खुले, चंद्रकांत बाबर, कविता ननवरे, विष्णू पावले आणि मंदार पाटील या कवींनी एकापेक्षा एक सरस कविता सादर करत उपस्थितांची मनं जिंकली. शाहू छत्रपती KSA फुटबॉल लीगमध्ये आज सुभाषनगर फुटबॉल क्लबनं PTM ब संघावर विजय मिळवला. दुसऱ्या सामन्यात बालगोपाल तालीम मंडळानं दिलबहार तालीम मंडळावर मात केली आहे. शाहू छत्रपती KSA फुटबॉल लीगमध्ये आजचा पहिला सामना PTM ब विरुद्ध सुभाषनगर फुटबॉल क्लब यांच्यात झाला. सुरुवातीपासूनच दोन्ही संघांनी आक्रमक चढाया केल्या. पूर्वार्धात सामन्याच्या 17व्या मिनिटाला सुभाषनगरच्या समर्थ चिले यानं गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. या गोलची परतफेड करण्यासाठी PTMकडून प्रयत्न झाले, मात्र त्यांना यश आलं नाही. उत्तरार्धात सुभाषनगरच्या आर्यन पेंढारी यानं 50व्या मिनिटाला गोल करत संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. तर पुन्हा पेंढारी यानं 77व्या मिनिटाला वैयक्तिक दुसरा तर संघासाठी तिसरा गोल नोंदवला. अखेरपर्यंत हीच आघाडी कायम राहिल्यानं सुभाषनगर फुटबॉल क्लबनं हा सामना 3-0 गोलनं जिंकलाय. PTM ब संघाकडून गौरव माळी, यश मुळीक, युनुस पठाण, ओंकार देवणे तर सुभाषनगर संघाकडून प्रवीण सुतार, रोहन चव्हाण, यश चव्हाण आदींनी उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन केलं. दुसरा सामना बालगोपाल तालीम मंडळ विरुद्ध दिलबहार तालीम मंडळ यांच्यात खेळवण्यात आला. 4थ्या मिनिटाला बालगोपालच्या प्रवीण गायकवाडच्या पासवर प्रतीक पोवार यानं गोल नोंदवत संघाला आघाडी मिळवून दिली. यानंतर 14व्या मिनिटाला बालगोपालच्या सुजितच्या पासवर आदित्य शिंदेनं गोल नोंदवत संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. तर 33व्या मिनिटाला बालगोपालच्या आदित्य शिंदेच्या पासवर अभिनव साळोखे यानं गोल करत संघाला 3-0 अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. उत्तरार्धात दिलबहारच्या संयम साळोखेनं 68व्या मिनिटाला गोल करत संघाचं खातं उघडलं.
तर 71व्या मिनिटाला बालगोपाळच्या खेळाडूंनी डीमध्ये चेंडू हातानं हाताळल्यानं दिलबहारला पेनल्टी बहाल करण्यात आली. याचा फायदा घेत दिलबहारच्या प्रथमेश भोसलेनं गोल नोंदवला. दिलबहारकडून गोल बरोबरीसाठी अनेक प्रयत्न करण्यात आले. अखेर हा सामना बालगोपाल तालीम मंडळानं 3-2 गोल फरकानं जिंकला. बालगोपालकडून विश्वजित घोरपडे, विराज पाटील तर दिलबहार तालीम मंडळाकडून गंधर्व घाडगे, सुशांत अतिग्रे, सार्थक मगदूम आदींनी उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन केलं. उद्या दुपारी 1:30 वाजताचा सामना प्रॅक्टिस फुटबॉल क्लब विरुद्ध रंकाळा तालीम मंडळ यांच्यात होणार आहे. तर 4 वाजता वेताळमाळ तालीम मंडळ विरुद्ध सम्राटनगर स्पोर्ट्स यांच्यात सामना होईल. मिनी डेअरी काढण्यासाठी कर्ज मंजूर करून देतो अशी बतावणी करून राधानगरी इथल्या दत्तात्रय शिंदे याच्यासह 5 जणांनी गेल्या 1.5 वर्षात सुमारे 13 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. याबाबत वेळोवेळी गांधीनगर पोलीस आणि पोलीस अधीक्षकांकडे तक्रार देऊनही दखल घेतली नसल्यानं सोमवारी प्रजासत्ताक दिनी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा सरनोबतवाडीतल्या राजू जमादार यांनी दिलाय. मिनी दूध डेअरीसाठी प्रकरण करून देणार होते. त्यांची नावं आहेत. माझ्या ओळखीचे मित्र आमचे विनय हेगडे, दत्तात्रय शिंदे, अभिजित कामत, राजेश पाटील, अमोल धुमाळ यांनी मिळून मला गेले 1.5 वर्ष लोन तुला मंजूर करून देतो म्हणून त्यांनी अर्ज दिला होता. मला DDचे फॉर्म दिले होते. त्या कारणास्तव मी लोनसाठी त्यासनी मी मागणी केली होती. पण वेळोवेळी जाऊन त्यांनी मला आज देतो उद्या देतो म्हणून लोन मंजूर केलं नाही. मी त्या बाबतीमध्ये मला शंकास्पद आल्यानंतर मी तात्काळ माझ्या जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये गेलो. पोलीस स्टेशनमध्ये गेले असताना त्यांनी मला वेळोवेळी कारणं सांगितलीत. परत त्यांनी म्हटले आज नाही उद्या या, उद्या नाही परवा या, असे 2 ते 3 महिने मी चक्रा मारल्या. त्यानंतर मी SP ऑफिसला गेलो. SP ऑफिसमध्ये जाऊन पण SP ऑफिसमध्ये माझी काही दखल घेतली नाही. IG ऑफिसमध्ये गेलो होतो, कलेक्टर ऑफिसमध्ये गेलो होतो. तरी माझी कुठल्याही परिस्थितीने माझी कुठलीही शंका माझी निर्माण झालेली नाही. त्यासाठी मी येत्या 26 जानेवारी दिवशी मी स्वतः आत्मदहन करणार आहे. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील कागलजवळच्या लक्ष्मी टेकडी इथं 4 वाहनांचा अपघात झालाय. सुदैवानं एअरबॅग उघडल्यानं कारमधील कुटुंब बचावलं. मात्र अपघातात 2 वाहनांचं मोठं नुकसान झालंय. पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून निपाणीहून कोल्हापूरकडे जाणारी कार, बोलेरो, टँकर आणि ट्रक ही वाहनं लक्ष्मी टेकडी परिसरात आली. त्याचवेळी टँकरच्या डाव्या बाजूनं एक टेम्पो जात होता. यावेळी टँकर चालकाचं लक्ष विचलित झाल्यानं टँकरनं कारला पाठीमागून जोराची धडक दिली. या धडकेमुळं कार पुढील बोलेरोवर आदळली तर बोलेरो पुढं असलेल्या ट्रकवर धडकली. अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की कारमधील एअरबॅग उघडली. त्यामुळं कारमधील कुटुंब बचावलं. या अपघातात 2 वाहनांचं मोठं नुकसान झालंय. या अपघातात सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अपघाताची माहिती मिळताच उजळाईवाडी मदत केंद्रातील मोहन माटुंगे, अनंत कोंढरे आणि त्यांच्या सहकार्यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. हातकणंगले तालुक्यातील हुपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महिलेवर अत्याचार करणाऱ्या 2 संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. शुभम माळी आणि अक्षय सूर्यवंशी अशी त्यांची नावं आहेत. पोलीस मुख्यालयातून फोन गेल्यानंतरच बलात्कारी आरोपींवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. हातकणंगले तालुक्यातील हुपरीमधील एका महिलेवर 21 जानेवारीला बलात्काराची घटना घडली होती. पती कामानिमित्त बाहेर गेल्यानंतर 2 गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणांनी त्या महिलेवर बलात्कार केला होता. या घटनेनंतर पीडित महिला हुपरी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेली असता पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंद न करता त्या महिलेवरच दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. राजकीय वरदहस्तामुळे गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ होत असल्याचं पाहून अखेर त्या पीडित महिलेला कोल्हापूर पोलीस अधीक्षक कार्यालय गाठण्याची वेळ आली. पोलीस अधीक्षक कार्यालयातून फोन आल्यानंतरच हुपरी पोलिसांनी गुन्हा नोंद केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मुख्य संशयित आरोपी शुभम माळी याला हुपरी पोलिसांनी अटक केली. तर आज दुसरा आरोपी अक्षय सूर्यवंशी याला अटक केली आहे. अत्याचारग्रस्त पीडित महिलांच्या तक्रारी दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली जात असल्याबद्दल संताप व्यक्त होतोय. या निषेधार्थ आज हुपरी पोलीस ठाण्यासमोर RPI संघटनेनं निदर्शनं केली. माझं आज या सरकारला सुद्धा एकच सांगणं आहे, साहेब लाडक्या बहिणीचा हप्ता नको, आमच्या माता भगिनींना संरक्षण द्या. आमच्या माता भगिनी आपल्या घरात तरी सुरक्षित राहिल्या पाहिजेत.
इतकीच काही ती ठोस उपाययोजना करा, एवढी आज निकराची मागणी करून या घटनेत न्याय मिळाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही, अशी आज मी जाहीर घोषणा करत आहे. काही दिवसांपूर्वी येळगुडमध्येही असाच प्रकार घडला होता. त्या ठिकाणी एका पीडित तरुणीनं अत्याचाराला कंटाळून आत्महत्या केली होती. त्यातील संशयित आरोपी अद्यापही फरार आहे. एकूणच हुपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त होतीये. मी रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे, मला कोणीही काही करू शकत नाही अशी धमकी देत मद्यधुंद अवस्थेत असलेल्या एका तरुणानं देवकर पाणंद इथल्या पेट्रोल पंपावर प्रचंड राडा घातला. यावेळी नागरिकांनी संबंधित इस्माला चांगलाच चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिलं. कोल्हापुरातील देवकर पाणंद इथल्या एका पेट्रोल पंपावर मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या 2 गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली आहे. मी रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे, मला कोणी काहीही करू शकत नाही अशी धमकी देत मद्यधुंद तरुणानं राडा घातला. यावेळी पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी इथं भांडण करू नका, बाहेर जा अशी विनंती केल्यानंतरही हाणामारी सुरूच राहिली. हाणामारी सुरू असतानाच त्यातील एका मद्यधुंद तरुणानं पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी मद्यधुंद तरुणाची अनेकांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र तो ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्यानं नागरिकांना शिवीगाळही केली. अखेर संतप्त नागरिकांनी त्याला चोप दिला. राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मद्यपी तरुणाला ताब्यात घेतलं. या घटनेमुळे काही काळ परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. गेल्या काही दिवसांपासून कोल्हापुरात मोठ्या प्रमाणात गुंडगिरी वाढली असून रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर असणारा पोलिसांचा वचक कमी झाल्याच्या संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत होत्या. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. केंद्र सरकारच्या बँक खाजगीकरण धोरणाविरोधात एकजुटीनं लढा द्या. महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशनच्या त्रैवार्षिक अधिवेशनात ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनचे राष्ट्रीय सरचिटणीस कॉम्रेड CH वेंकटाचलम यांचं आवाहन. राज्यातील शाळकरी मुलीही सुरक्षित नाहीत आणि तुम्ही कुठल्या तोऱ्यात वागता, आमदार सतेज पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल. राजर्षी शाहू जन्मस्थळावरील शाहू शस्त्र संग्रहालय खुलं करण्याच्या मागणीसाठी सोमवारी शाहू जन्मस्थळी उपोषण करणार, मराठा महासंघ आणि शाहू सलोखा मंचचा इशारा. देवकर पाणंद जवळील पेट्रोल पंपावर मद्यधुंद तरुणाचा राडा, नागरिकांनी तरुणाला चोप देत राजवाडा पोलिसांच्या दिलं ताब्यात. आणि शाहू छत्रपती KSA फुटबॉल लीगमध्ये सुभाषनगर फुटबॉल क्लब आणि बालगोपाल तालीम मंडळ यांनी प्रतिस्पर्धी संघांवर मिळवला विजय. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच एस न्यूज कोल्हापूर इंस्टाग्रामवर फॉलो करा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.